नाही, त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही, ते माझे सहकारी आहे. परंतु त्याच्यावरती अनेक सोशल मीडियावरती टीका टिप्पणी केली जाते, विरोधकांकडून त्याला बोललं जातं. नाही, त्याचं उत्तर तेच चांगल्या प्रकारे देतील, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य. तटकरेंच्या कार्यालयात प्रकार गेला, याच प्रकारच्या घटना विधिमंडळात देखील झाल्या होत्या. वारंवार या प्रकारच्या घटना घडतात. काय तटकरेंवर पत्ते देखील फेकण्यात आले जास्त कारणावर. नाही, असं होऊ नये, असं घडू नये. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की याच्यामुळं प्रतिमा खराब होते आणि ही सगळ्यांनी जपली पाहिजे. राजकीय पुढारी असला म्हणून त्याला सर्व काही सूट आहे असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. एक सर्वसामान्य लोक जेव्हा आपल्याला मतदान करतात, त्यांच्या मतावर जेव्हा आपण निवडून येतो, तर त्यांच्या भावनाचा आदर राखणं हे आपलं काम असलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अनेक नाही, परंतु रोज त्या संदर्भातल्या बातम्या. काल पुन्हा एक नवीन गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती. काय हे सगळं जे आहे ना, मन घडत कहाणी ज्याला म्हणतात ना, ते त्या पद्धतीचं एक सिरियल काही लोकांनी चालू केलेली आहे. काहीतरी नवीन विषय काढायचा, तलतलात चघळत बसायचं आणि त्याच्यामुळं आपली स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि लोकांना एक चवीचा विषय द्यायचा, हा त्यांचे काम राहिलं. संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद देखील पुन्हा चौकशीत केलाय. संजय राऊत बरोबर बोलणं आता मला वाटतं कंटाळवाणं झालंय. परंतु ज्या पद्धतीने आमदारांच्या थेट आपला पण व्हिडिओ व्हायरल झाला, आमदारांच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत, कुठेतरी आमदारांचं सिक्युअर नाही तर आम पब्लिकसाठी काय असं नाही, आता याची काळजी सरकार जरूर घेईल. हे घटना तर वारंवार जे घडत आहेत ते मला वाटतं चुकीचे आहेत आणि त्याचं कोणी समर्थन केलं नाही. दोन्ही आमदारांनी त्याच्यावर माफी मागितलेली. आता त्याच्यावर आता आणखीन विषय वाढण्यात काय अर्थ नाही. काय वाटतं काय करतं? कारण शनिदेवाचं काल दर्शन घेतलं, इकडे आला होता. यापूर्वी निवडणुकीचा काळ होता, निवडणुकीच्या काळानंतर नागपूरचं अधिवेशन होतं, आता हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या गर्दीमध्ये हे जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते राहून जातात. या तीर्थक्षेत्राला मी पूर्वीपासून येतो. याची स्थापना जेव्हा झाली त्या टायमाला मुख्य प्रवेशद्वाराचं नारळ माझ्या हाताने वाढवलं गेलं होतं. म्हणून हे आमचे असलेले संबंध जे आहेत त्या संबंधाचा एक हा भाग आहे. आणि आज गुरुचं दर्शन घेणं, त्यांना भेटणं, मला वाटतं हे आपली संस्कृती. म्हणून याला अदरवाईज काही न घेता एक दर्शन हेच माध्यम त्याला पाहिलं पाहिजे. आपल्याला काही काम आहे का? त्याला काही काम नाही. असे रिकामे जे आहेत ना, तर त्यांना आता कोणतंही काम उरलेलं नाही. का मागायचं माहीत नाही, कशासाठी मागायचं माहीत नाही, पण नाही राजीनामा द्या. आणि त्यांच्या सांगण्याने आम्ही राजीनामा देणार आहोत किंवा घेणार आहे. म्हणून असे रिकामे बडबड करण्याचं आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.